धन्यवाद. गिफ्ट हॅम्पर आणि ह्या ज्या वस्तू आहेत या थोड्याशा आपण बाजूला ठेवूया आणि आता स्वयंपाकाकडे जाऊया. चला. तुमची लव्ह रेसिपी काय? एक असा पदार्थ आहे हा. जो अमृताला प्रचंड आवडतो. वा. आणि म्हणजे ज्याच्यात ती खरंच असं थकून शूटिंगवरनं येत असेल किंवा नाटकाच्या प्रयोगावरनं येत असेल तर तो जर असेल समोर तर ती मस्त छान हातपाय धुवून येते आणि मस्त त्याच्यावर ताव मारते. वा. तर मला असं जेव्हा तुमच्याकडून कळलं की लव्ह रेसिपी करायची ते म्हटलं हीच आपली लव्ह रेसिपी असू शकते. कुठली? ती म्हणजे वरण बट्ट्या. वरण बट्ट्या. हा, हे म्हणजे जळगावची खासियत आहे. करेक्ट. खानदेशी लोकांचा अगदी प्रिय प्रिय असा पदार्थ आहे हा वरणबट्टी आणि त्याच्यासोबत असते घोटलेल्या वांग्याची भाजी. वा. तर तुम्ही आज काय वरण बट्ट्या करणार आहात? वरणबट्टी आणि वांग्याची भाजी पण वांग्याची भाजी, घोटलेली वांग्याची भाजी. घोटलेल्या क्या वांग्याची बात भाजी आहे. भली मोठी रेसिपी आहे आणि त्याच्यामुळे पोट भरील अशी रेसिपी आहे. हा. 100% वरण बट्टी आणि मील आहे वांग्याची तो. भाजी. कमाल. फॅन्टास्टिक. साहित्य घेऊन या. डाळ बट्टी आणि वांग्याची भाजी ही जोडी आपल्यासाठी करणार आहे. जोडीचा मामला आहे खास आणि पदार्थाचा दरवळणार आहे सुवास. त्यामुळे आता पटकन जाऊया कृतीकडे, पण त्याआधी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. ओके. गरम मसाला, बरं. जिरं, शेंगदाण्याचं कूट, मीठ, बेकिंग सोडा, ओवा, कोथिंबीर, हळद आणि हिंग. हिंग. बर. ओके. या मिरचीच्या पेस्ट मध्ये काय काय आहे? या मिरचीच्या पेस्ट मध्ये कोथिंबीर, मिरच्या, बरं. 2 मिरच्या आणि जिरं आणि लसूण. थोडंसं मीठ. म्हणजे कच्च्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय. करेक्ट. मिरचीच्या पेस्ट मध्ये मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि काय? शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट आहे. ठीक आहे. आणि वरती काय काय? तुरीची डाळ ही छान शिजवून घेतलेली आहे. बर. तिला फक्त सारखं करायचं. हे आहे बट्टीचं पीठ. बर. ओके. हे पीठ गहू आणि मका त्याची भरड करायची. बर. ओके. एकदम बारीक नाही करायचे. आणि हे वांगे. ओके. डाळ बट्टी आणि वांग्याची भाजी आपण करणार आहोत. पटकन वळूया कृतीकडे कारण भूक लागलेली आहे. करेक्ट. सगळ्यात आधी आता बट्टीचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत बरं. आणि त्याचे आपल्याला नंतर गोळे करायचे छान असे. तू त्याला मदत करते आहेस आणि तुझ्या हातचा पदार्थ तिला आवडतो. ती मदत करते तुला. माझं जरा कोर खानदेशी असल्यामुळे जरा आता इथे थोडस पाना डोकावणार आहे. हा हा म्हणजे जी बट्टी आपली होणार आहे ती या पिठाची होणार आहे. हा. करेक्ट. आता हे पीठ घेतलेलं आहे थोडंसं. बर. त्या पिठात आपल्याला टाकायचं आहे छोटा चमचा मीठ टाकायचं आहे. स्वयंपाक करताना हा जेव्हा करत असतो तेव्हा त्याचं असं काही असतं का की आता इथे थांबू नको, इरिटेट करू नको, असं काही हो. म्हणजे होतं ना? तू जो आमच्या किचन मध्ये कॅमेरा लावलायस तो कधी लावलास तू? हो का? असं होतं का? हो हो होतं असं. थांब 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 मी आता करतोय, तू आता काहीच बघू नको. मग मी गुपचूप भांडी घासायला जाते आणि मग तिकडनं मी लक्ष ठेवून असते जरा की हा काय करतोय. पण हे युनिव्हर्सल म्हणजे हे सगळ्या संसारांमध्ये हे होतं. नाही, त्याचं कारण आहे. कारण की नवरा बायकोच्या अपब्रिंगिंग वेगवेगळ्या असतात. त्यांची जडणघडण वेगळी असते. आता तिचं आहे ना हे असं प्रॉपर लाईनीत लावणं, व्यवस्थित सगळं रचून ठेवणं, असं स्वयंपाक करायची तिची पद्धत आहे.